तुमच्याकडे या 3 पॉलिसी नसतील ना तर तुम्ही फायनान्शियली प्रोटेक्टेड नाही आहात. सगळ्यात महत्त्वाचं आहे टर्म इन्शुरन्स. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी 10 ते 15 पट हा टर्म इन्शुरन्स असणं गरजेचंच आहे. समजा तुमचं उत्पन्न आज 10 लाखाचं असेल तर कमीत कमी 1 करोड रुपयाचा तरी टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. आणि हा स्वस्त पण असतो आणि कव्हरेजही जास्त. 2. हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम. ऑफिसच्या मेडिक्लेमवर रिले राहणं किंवा सरकारी हॉस्पिटल्सवर अवलंबून राहणं म्हणजे भयंकर दुर्दैव. म्हणून आपला कमीत कमी 15 ते 20 लाखाच्या पुढचा हा हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो बऱ्याचदा लोक इग्नोर करतात, हा आपला पर्सनल ॲक्सिडेंट. बऱ्याचदा खूप कमी प्रीमियम असल्यामुळे तो लक्षातही येत नाही. पण पर्सनल ॲक्सिडेंट विथ डिसॅबिलिटी रायडर हा फार महत्त्वाचा आणि कामाचा इन्शुरन्स आहे. कारण दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला आणि डिसॅबिलिटी आली तर आजचं उत्पन्न स्टॉप होत आहे. त्यावेळेस फार गरजेचा असतो पर्सनल ॲक्सिडेंट. आपल्याकडे हे 3 इन्शुरन्स आहेत. आपल्याला याबाबतीत अधिक जाणून घ्यायचं आहे, आपण नक्की संपर्क करा. आणि वेल्थ क्रिएशनची 3 P लक्षात आहेत ना? शॉर्ट टर्म पेशन्स, लॉंग टर्म प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंटला सुरू करतात. प्रशांत, थँक्यू.